सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. व्रतवैकल्याच्या नियमामध्ये आता आज आपण तुळजापूर देवीचे चरित्र आणि व्रत पाहूयात. तर तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तुळजापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाटकच्या सीमेलगतच असल्यामुळे कर्नाटकचे सुद्धा भाविक लोक किंवा त्यांची कुलस्वामिनी असलेले लोक महाराष्ट्रातील खूप लोक म्हणजे तिथं दर्शनासाठी येतात. असं मला तर वाटत नाही की असा एक व्यक्ती आहे की त्यानं तुळजापूरच्या देवीचे दर्शन नाही केला. तर अख्ख्या महाराष्ट्राची ती देवी आहे, त्याच्यामुळे खूप लोक तिच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. तर तिला राजमाता व युद्धदेवी सुद्धा मानले आहे. तर देवीचा मूळ इतिहास हा पुराणकालीन आहे व ती दुर्गा देवीचं रूपच मानलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा ती कुलस्वामिनी होती आणि ते तुळजापूर देवीचे परमभक्त होते. असे मानले जाते की देवीने त्यांना स्वतः तलवार दिली आणि प्रत्येक युद्धाच्या वेळेस आवर्जून शिवाजी महाराज दर्शनासाठी जात असत, मगच युद्धाला जात असत. म्हणजे ते तुळजापूर देवीचे फार मोठे भक्त होते. तर आता तुळजापूरची देवीची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे. मंदिरात जी गर्भगृहात जी मूर्ती आहे ना ती स्वयंभू मूर्ती मानली जाते. तर आता स्वयंभू याचा अर्थ काय, तर आपण मानवाने बनवलेली नसून ती आपोआप प्रगट झालेली असते. तर ह्या मूर्तीमध्ये थेट दैवी तत्व विराजित असते, म्हणजे प्रत्यक्ष ती देवीच असते. म्हणूनच आपण अशा देवीला खूप विशेष महत्त्व पण आहे. तर अशा देवीच्या समोर तुळजापूर देवी ही स्वयंभू मूर्ती आहे. तर देवीसमोर पूजा अर्चना आपण जर केली तर आपल्याला ती लवकर पावते. कोणत्याही कामासाठी आपण जर समजा पूजा अर्चना केली तर. आणि तुळजापूरचं कुलदैवत खूप ठिकाणी म्हणजे खूप लोकांचं दैवत ते कुलदेवता तुळजापूर आहे. तर त्यांना मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की तुम्ही हे तुळजापूर देवीचं व्रत करा. अगदी सोपं आणि छोटं आहे, घरातल्या घरात पण आपण करू शकतो. समजा आपल्याला तुळजापूरला नाही जाता आलं, गेलात तर तिथं सुद्धा तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकतात. पण घरच्या घरी उद्यापन आपण सोप्या पद्धतीनं करू शकतात. तर हे व्रत म्हणजे एक परंपरा नाही, तर ते एक आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला मिळते या व्रतापासून. तर ह्या व्रतानं काय होतं, तर विवाहातील अडथळे दूर होतात, मनशांती लाभते आणि ह्याची आपण ह्या भवानी देवीच्या व्रतामध्ये किंवा आपण त्याचा उपवास केला, जप पाठ आरती हे पूजा अर्चना हे केल्यानंतर काय होतं की आपल्या मनाची एकाग्रता वाढते, आपल्या भक्तीमध्ये बळ मिळतं, आपली भक्ती वाढते केल्यानंतर. आणि हे तुळजापूर देवीचं एक धार्मिक कर्म नाही आहे, तर ते आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोकामना पूर्तीसाठी केलेलं एक शक्तिमय असं व्रतसुद्धा आहे. तर आपल्याला त्याच्यापासून फलदायी आहे आणि श्रावणात तर आवर्जून हे व्रत करावं असं मला तरी वाटते. आणि आपण कोणतंही व्रत केलं ना त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळतेच असं. कारण आपण एवढं एक मला अजून सांगावंसं वाटतं की आपण व्रत करताना विश्वासाने आपल्या मनापासून ते व्रत करायला पाहिजे, तर आपल्याला त्याचं बेनिफिट लवकरात लवकर मिळतं. तर काय, तर चौरंग आपण मांडायचा. दरवेळेस सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते की चौरंग मांडायचा तिथं छानपैकी. आणि फुलं वगैरे आपण जशी लवकर उठायचं, आपण ज्या दिवशी व्रत करायचं त्या दिवशी आपण लवकर उठायचं. आपल्या सडा रांगोळी केल्यानंतर आपण देवपूजा करायची आणि त्याच्यानंतर देवीचा फोटो ठेवायचा. तुळजाभवानीचा फोटो प्रत्येक घरात आहे, कारण ती महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात देवीचा फोटो आहे. तर फोटो स्वच्छ पुसावा, तिथं मांडावा. हळदी फुलं हळद कुंकू आणि शक्यतो तुळजापूर देवीच्या कोणत्याही व्रतामध्ये मी सांगते ते हळद कुंकाचा वापर जास्त करा. म्हणजे कलर ही पिवळा कलर आणि लाल कलर जास्त वापरावा. तर फुलं फळं, आणि तुळजापूरच्या देवीला कोणतंही फळ चालतं असं काही तिला हेच म्हणजे फळ कोणतं एक असं फळ नाही, कोणतेही फळ आपण देऊ शकतात. तर आपण त्या दिवशी श्री भवानी अष्टक म्हणू शकतो किंवा दुर्गा सप्तशती म्हणू शकतो. किंवा आपल्याला नाही जमलं तर तुळजाभवानी स्तोत्र म्हणायचं. नाही ते जरी नाही जमलं तर ओम तुळजाभवानी नमः
हे जरी आपण मंत्र म्हणलं तरी आपल्याला ते पुरेसं आहे, पण आपण ते मनापासून करायचं. आणि शेवटी आपण त्याची षोडोपचारे पूजा केल्यानंतर आपण कलश स्थापना तर करायचीच आहे. प्रत्येक व्रतामध्ये कलश स्थापना आणि समयी दीप प्रज्वलन नेहमी करायचं. तर आपण रांगोळी समोर छानपैकी अशी काढायची आणि नैवेद्य दाखवायचा. पूर्णावरणाचा असं करा, नाहीतर नाही जमलं तर तुम्ही एक स्वीट, कोणतेही स्वीट घेऊ शकता. तर आपल्याला ह्या व्रतानं काय होतं तर आपल्या संकटापासून मुक्ती होती, मनशांती होती. आणि कोणतेही जर आपण त्याची व्रत कोणतेही जर व्रत केलं तर आपल्याला, आणि ह्याचा इतिहास तर खूप जुना आहे. असं नाही की बाबा कोणी पूर्वी केला, फक्त एवढंच की मला असं सांगावं असं वाटतं की हे थोडंसं विस्मरणात गेलेलं व्रत आहे, तर ते पुन्हा चालू करावं तुळजापूर देवीचं. तर आता थोडंसं कमी प्रमाण होतं या व्रताचं, तर करावं असं मला वाटतं. तर आपण शेवटी काय करायचं की त्याचं उद्यापनाला काय करायचं, सुवासिनीला बोलायचं आणि कुमारिकांना बोलायचं. आणि शक्यतो हे उद्यापन आपण मंदिरात सुद्धा जाऊन करू शकतात, पण मंदिरात कसं गर्दी वगैरे जास्त असते, त्याच्या मनाई करतायत. तर आपण घरातच सोप्या पद्धतीनं करायचं. आपण 1 किंवा 4 किंवा 21 किंवा असं आपण संकल्प जसं केला आहे त्याप्रमाणे आपण कुमारिका आणि सुवासिनींना सांगायचं असतं. समजा आपल्याला सुवासिनी नाही मिळाल्या कोणती, एकच सुवासिनी सांगायचं, एकच कुमारिका सांगायचं, दाम्पत्य सांगायचं आणि त्याचं उद्यापन आपण करायचं. आपण यथाशक्तीप्रमाणे करायचं की उद्यापनाच्या वेळेस साडी, ब्लाऊज पीस, बांगड्या, 16 शृंगाराचं साहित्य आपण देवीपुढे तर मांडायचंच कंपल्सरी, पण सुवासिनीला सुद्धा द्यायचं. कारण आपण सवाष्ण म्हणजे आपण देवी स्वरूप मानलेलं असतं तिला. देवीच्या ह्याच्याप्रमाणे आपण देवीची जशी पूजा करतो, जशी आपण हे देवीची पूजा अर्चना करतो, तशा पद्धतीनंच आपण सुवासिनीची सुद्धा पाय धुवायचे, पाटावर बसवायचं आणि सालंकृत सगळं तिला करायचं. हळदी कुंकू, ओटी, विडा, दक्षिणा प्रत्येक देवीच्या मी आवर्जून सांगत असते की प्रत्येक देवीच्या उद्यापनामध्ये आपण विडा दक्षिणा अवश्य ठेवायचा. आणि जेणेकरून आपल्याला देवी प्रसन्न होईल आणि आपले संकट म्हणा, आपलं मनोकामना पूर्ण करेल. असं ह्याचं आपण उद्यापन अशा पद्धतीनं करायचं. आणि जर समजा, आणि मला एक अजून आवर्जून असं सांगावं वाटतं, हे तर तुम्ही उद्यापन करा, पण तुम्ही अनाथालयामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये ज्यांना पैशाची म्हणजे अन्नाची गरज आहे त्यांना तुम्ही अन्नदान केलं तर ते पुण्य द्विगुणित होतं. आणि त्यांचे आशीर्वाद हे अनमोल असतात. हे सुद्धा मला अजून आवर्जून सांगावं असं वाटतं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुळजादेवीची तुम्ही व्रत हे करा. आणि तुळजा म्हणजे अर्थ काय, तुळजा अर्थ तर संकट दूर करणारी, आपलं रक्षण करणारी, ह्या अर्थामध्येच आपल्याला देवीचं सगळं आपल्याला हे म्हणतो की आपण जर हे केलं तर आपलं ते संकट दूर करणारच आहे, आपल्या पाठीमागे उभं राहणारच, रक्षण करणारच. आणि ह्या शब्दामध्येच आपल्याला सगळं काही त्याचं बेनिफिट म्हणा, आपल्याला फायदा किंवा आपल्याला काय फलप्राप्ती त्याच्यामध्ये होती. आणि व्रत पूर्ण झाल्यानंतर काय व्रत उद्यापन प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगते की उद्यापन काय करायचं असतं की व्रत उद्यापन करण्यामागे काय देवीचं कृतज्ञताचं प्रतीक असतं की देवीनं आपल्याला जे संकल्प केले ते संकल्प पूर्ती केली तर त्याच्याबद्दल मनापासून आभार मानायचं. ह्याच्यासाठी आपण उद्यापन करायचं असतं. आणि ती आपल्या सोडून जाऊ नये, आपल्या जवळच राहावी किंवा आपल्या पुढच्या ह्याच्या संकल्पासाठी सुद्धा देवीनं अशीच साथ द्यावी, असंच म्हणण्यासाठी का होईना उद्यापन आपल्याला करायचं असतं. तुळजापूरचं आपण हे व्रत तर आवर्जून करावं. आणि ह्या व्रताच्या काय आपण हे व्रत केल्यानंतर आपण तुळजापूरचं तर व्रत केल्यानंतर आपल्याला काय होतं तर मनोकामना पूर्ती होती. कोणतेही तुम्ही मनात जर इच्छा असली ते संकल्प पूर्ती, मनोकामना पूर्ती होते. तर ह्या व्रताच्या निमित्तानं आपण सर्वांनी तुळजाभवानी मातेची कृपा मिळवायची. आणि जय भवानी, जय शिवराय एवढं म्हणते मी. आणि एक छोटीशी आरती आहे, ती म्हणण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. संगीताचा क्लास तर नाही केलेला मी, तर ती आरती तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल
जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी 14 भुवनाची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी नेसुनी पातळ पिवळा हार शोभतो गळा हाती घेऊनिया त्रिशूळा भाळी कुंकुमटिळा जय जय भवानी अंगी लेऊनिया काचोळी वरमोत्याची जाळी हृदयी शोभतसे पदकमळी कंठी हे गरसोळी जय जय भवानी पायी घागरिया धुळ धुळ नाकी मुक्ता फळ माता केश हे कुरळ नैनी ही काजळ जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी जय जय भवानी सिंहावरी तू बैसोनी मारिषि दानव गण तुझ लावे नवितो निशिदीन गोसावी नंदन जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी जय जय भवानी।